हा डाळवडा बघू शकता तुम्ही, इतका छान क्रिस्पी गोल्डन ब्राऊन झालेला आहे। इतका सोपा बनतो, बनवायचं साहित्य इतके थोडंसं आहे आणि खायला मात्र इतका टेस्टी लागतो। तर आज मी मस्तपैकी असे चण्याच्या डाळीचे वडे, म्हणजे आपण ह्याला डाळ वडा बोलतो। सगळीकडे हॉटेलमध्ये बघा, जिकडे आपण मसाला डोसा घेतो तिकडे हे डाळ वडे नेहमी हमखास खायला भेटतात। तर आज तेच डाळ वडे मी मस्त घरच्या घरी क्रिस्पी कुरकुरीत असे गरमागरम बनवलेले आहेत। बनवायला खूप सोपे आहे। तळणीच्या पदार्थामधला हा सगळ्यात बेस्ट आणि आवडता माझा पदार्थ आहे डाळ वडे। बनवायला इतका छान आहे, सोपा आहे आणि खायला सुद्धा टेस्टी आहे। बघू शकता, हे बघा किती मस्त वाटतो का ना, अगदी क्रिस्पी कुरकुरीत असा। तर चला बघून घेऊया आपण याला लागणारे साहित्य। तर इकडे मी मिक्सरचं भांडं घेतले। अगोदर तुम्ही बघू शकता, मी इकडे 250 ग्राम म्हणजेच अंदाजे पाव किलो अशी चण्याची डाळ 2-2.5 तास भिजत ठेवली होती। स्वच्छ धुवून घेतलेली आहे। चांगल्या प्रकारे डाळ भिजून घ्या। हे बघा, खूप छान अशी डाळ ही भिजली गेलेली आहे। 2-2.5 तास तरी चांगली डाळ ही भिजून घ्या चण्याची। आता आपण काय करायचं, हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ टाकून घ्यायची। आता जितके वडे करायचे, जितकी क्वांटिटीमध्ये तुम्हाला वडे करायचे तेवढी डाळ वापरू शकता। तर मी याच्यातली थोडीशी घेते आणि थोडीशी ठेवून देते, म्हणजे उरलेली आपल्याला भाजी वगैरे टाकता येते। हे बघा, एवढी डाळ घेतलेली आहे। आता आपण ना काय करायचं, याच्यातली थोडीशी डाळ, चिमूटभर डाळ आपल्याला लागणार आहे वड्याला, बाकीची ठेवून द्यायची फ्रीजमध्ये। हे बघू शकता मस्तपैकी। आता ही डाळ मी याच्यामध्ये टाकून घेतली। याच्यामध्ये आपण 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, ह्याने खूप छान चव येते वड्याला। तर मी इकडे लसूण पाकळी टाकून घेतलेली आहे। त्यानंतर आता मी याच्यामध्ये टाकते तिखटपणा येण्यासाठी मस्त स्पायसी अशा मिरच्या 2-4 टाकून घेते। कमी तिखट आवडत असेल तर 1-2 टाकल्या हरकत नाही, पण मी खाते तिखट त्यामुळे मी 2-3 टाकून घेते आणि 1-2 छोटे तुकडे अद्रकचे टाकून घेते। आता पाहू शकता, इकडे मी अद्रकचे 2-3 तुकडे टाकलेत, मिरच्या टाकल्यात आणि लसूण टाकले। आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा जिरे। जिऱ्याने इतके छान चव आणि फ्लेवर येतो। 1 चमचा इकडे जिरे टाकायचे, लसूण, हिरवी मिरची, अद्रक आणि जिरे डाळीसोबत जाडसर वाटून घ्यायचं। अजिबात पाणी वगैरे टाकायचं नाही, फक्त थोडंसं वाटण करून घ्यायचं। हे बघा, हे अशा प्रकारे डाळीचं वाटण करून घ्यायचं। मिरची, लसूण, अद्रक, जिरे हे सगळं मिक्स झालं पाहिजे। हे असं घट्टपणा ठेवायचा, जेणेकरून आपल्याला वडे वगैरे बनवायला सोपं जाईल। अगदी पातळ नको आहे आपल्याला। हे एका वाटीमध्ये असं बाउलमध्ये काढून घ्यायचं। हे बघा, तुम्ही डाळ बघू शकता, हे अशा प्रकारे वाटून घ्या। पाणी वगैरे टाकायचं नाही, डाळीमध्ये ओलावा असतो त्यामुळे लगेच बारीक होऊन जाते। आता ही मी सगळी काढून घेतली बघा एका बाउलमध्ये। आता आपल्याला याच्यामध्ये जे साहित्य टाकायचे ते आपण टाकून घेऊया। तर थोडासा जरा हात स्वच्छ धुवून घेतलाय। याच्यामध्ये टाकायचं आपण सुरुवातीला बारीक चिरलेला कांदा। थोडेसे साहित्य टाकून घेऊया। हे बघा, इथे मी बारीक चिरलेला कांदा टाकते। कांदा ना पूर्णपणे ऑप्शन आहे, नाही टाकलं तरी हरकत नाही, पण चांगली चव येते वड्याला। तर इकडे मी बारीक चिरलेला छोटासा कांदा टाकलेला आहे। थोडी याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेते। त्यानंतर आपण टाकणार आहोत इथं चव येण्यासाठी छानपैकी। आता हे बघा, ही जी चण्याची डाळ मी टाकली ना थोडीशी चिमूटभर, ही वड्यावर इतकी छान दिसते ना, याची कोटिंग मस्त लागते वड्याला। तुम्हाला मी दाखवून वडे झाल्यावर। आणि चवीनुसार मीठ टाकायचं याच्यावर। त्यानंतर चिमूटभर हळद टाकायची, जास्त हळद टाकायची नाही, अगदी छोटा चमचा अर्धा टाकला तरी बस आहे। थोडंसं धना पावडर टाकायचं आणि थोडा गरम मसाला टाकायचा आणि अगदी थोडा लाल मसाला टाकायचा, कारण आपण मिरच्या टाकलेल्या आहेत भरपूर, त्यामुळे फक्त चिमटीभर असा लाल मसाला टाकला रंग येण्यासाठी। त्यानंतर आता आपण याच्यामध्ये खास सिक्रेट टाकायचं आहे, ते म्हणजे आहे 2 चमचे तांदळाचं पीठ। ह्यानी वड्यामध्ये खूप क्रिस्पीपणा येतो, वडे एकदम कुरकुरीत बनतात। आणि दुसरी गोष्ट, सगळं बॅटर वगैरे ना मिक्स झाल्यावर ते पॅक राहतं, सुटत नाही, तुटत नाहीत वडे आपले। त्यामुळं ना हे कॉर्नफ्लॉवर किंवा 2 चमचे तांदळाचं पीठ इकडे तुम्ही वापरू शकता। हे असं हाताने चांगलं चोळून घ्यायचं। तांदळाचं पीठ आपण प्रत्येक भाज्यामध्ये बघा वापरतो, कोथिंबीरचे असो कुठलेही असो, ह्यानी छान कुरकुरीतपणा राहतो, वडे भजे पॅक राहतात। तर आता तुम्ही हे बघू शकता, मस्त हे मिक्स केलेलं आहे मी डाळी वाटण जे केले त्याच्यासोबत। आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे।
ह्याला थोडा वेळ तुम्ही ठेवू शकता किंवा लगेचही करू शकता. पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल तापत ठेवायचं आणि मी तुम्हाला दाखवते वडे असे बनवायचे. थोडे थोडेसे गोळे घ्यायचे असे तळ हातावर. चिटकत असेल तर थोडंसं हाताला पाणी लावायचं, तेल अजिबात लावू नका, आणि थोडंसं याला असं प्रेस करायचं. मग आता वडे तुम्हाला लहान मोठे जसे आवडत असतील तसे बनवा, पण जास्त पातळ नाही बनवायचे, याच्यामध्ये जाडपणा ठेवायचा. हे बघा, हे अशा पद्धतीने बरोबर असे वडे करायचे. तर पाहू शकता कसा वडा तयार झालेला आहे आपला. आता लगेच दुसरा करते. हे असं थोडंसं असं जरा मळून घ्यायचं, असं हातावर थोडंसं याला असं घुमवायचं. तुम्ही जवळून बघू शकता. आणि मग याला असं हलका दाब द्यायचा, जास्त पातळ किंवा पसरवायचं नाही, जाडपणा थोडासा याच्यामध्ये पाहिजेच पाहिजे. हे बघा, असं प्लेटमध्ये काढून घ्यायचं, म्हणजे कसं पट्टापट्टा तुम्हाला वडे हे तळता येतील. आता मी हे 5-7 वडे गेलेले आहेत. सुरुवातीचे थोडंसं पीठ राहिले ते सुद्धा करून घेऊया. आणि पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं. ह्या वड्याला तुम्ही डीप फ्राय करू शकत नाही, कारण हे वडे असे छान बनतात आणि तसेही होतात, भज्यासारखे तळू शकतात, पण ते कसं सुटले जाऊ शकतात तेलामध्ये. त्यामुळं ना असे थोड्याशा तेलामध्ये हे वडे फ्राय करा. हे बघा, एक एक वडा असा अलगद उचलून, हलक्या हाताने उचलून पॅनवर असं सेट करायचं. आता तुमचा पॅन जर मोठा असेल भरपूर असा, तर भरपूर सारे असे वडे त्याच्यामध्ये सेट होऊ शकतात. माझा छोटा पॅन आहे त्यामुळं 5 वडे इकडे मी सेट केले. तेल तुम्ही बघू शकता अगदी थोडंसं आहे आणि एवढ्याशा तेलामध्ये आपले वडे होणार. हे उरलेलं जे बॅटर आहे ह्याचे सुद्धा आपण वडे करून घेऊया. हे असे गोळे बनवायचे पटापटा, आणि तळ हातावर छानपैकी याचा बाउल झाला की मग थोडा दाब द्यायचा. हे अशी प्रोसेस सुरुवातीची पहिली करा. हे बघा, हे असं दाब द्यायचं, बस झाला वडा तयार. किती सोपी प्रोसेस आहे, अजिबात तुटत नाही, काय नाही. ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ असल्यामुळं हे तुटणार नाही. हे सुरुवातीचे राहिले 2, आणि आता सगळ्या डाळीचे मी करून घेते वडे. बघा, पाव किलो डाळ सुद्धा मी वापरली नाही, तरी सुद्धा भरपूर असे वडे झालेले आहेत. हे बघा, इकडे आपले हे वडे जे आहेत ना कसे फ्राय होत आहेत मस्तपैकी. आणि याला स्लो गॅसवरच ठेवायचा, अजिबात घाई करू नका, पलटी करायची. कारण वड्याचा बॅटर जो असतो ना तो टाकल्याक्षणी थोडा ओला असतो, त्यामुळे त्याला थोडासा सेट होऊन द्यायचं आणि मगच पलटी करायचं. अगदी घाई करायची नाही, नाहीतर चिपकलेला असू शकतो, तो तुटला जाऊ शकतो. आता ह्याला आपण चमच्याच्या सहाय्याने अगोदर चेक करायचं की खालची साईड ही सुटली का नाही. पाहू शकता, हे बघा किती मस्त अशी कडक झाली. हलका हात वापरायचा, अगदी नाजूकपणे करून बघायचं. हे असं, हे बघा झालं का नाही, एकदम सुटायला लागलेत बघा वडे, अजिबात चिटकले नाहीत कुठंच. आता 2 चमच्याच्या सहाय्याने किंवा तुम्हाला जमतं ते 1 चमच्याच्या सहाय्याने सुद्धा याला पलटी करू शकता. तर मी 2 चमच्यानी मला जरा सोपं जातं. हे बघा, परफेक्ट झालेत बघा मस्तपैकी. पण आपल्याला अजून चांगलं याला क्रिस्पी भाजायचे. तसा रंग गोल्डन ब्राऊन यायला सुरुवात होतो, पाहू शकता. ही बघा, ही जी वर डाळ दिसती का नाही, ह्यामुळे आपण ही डाळ टाकलेली आहे. आणि वड्याचा रंग तुम्ही आता बघू शकता, किती छान असा ब्राऊन रेड सोनेरी रंग यायला तयार झालेला आहे. आणि परफेक्ट असे आपले हे डाळ वडे तयार होत आहे खाण्यासाठी. तर बघा किती सुंदर रंग तयार आलेला आहे. आणि हे अशा पद्धतीचाच रंग येऊन द्यायचा, जास्त काही करपून द्यायचं नाही. काढून घ्यायचं आणि टिश्यू पेपरवर असं याला काढून ठेवायचं. खूप छान आणि क्रिस्पी असे हे वडे बनले जातात. आता हे एक एक काढून घेते, कारण की मस्त क्रिस्पी झालेले आहेत सगळे. आता मी काढून घेतलेले आहेत. आता हे दुसरे सुद्धा मी टाकून घेते, जे मी बाजूला करत होते. इतके सारे वडे मी केलेले आहेत. आता याला थोडा वेळ अजून द्यायचा आणि परत एकदा आपण याला असं पलटी करायचं. हे बघा, खालची साईड ज्यावेळेस कडक होईल असं वाटलं तेव्हाच पलटी करा. आणि याला सुद्धा सुंदर रंग येऊ द्या. आणि गरमागरम असे आपले हे वडे तयार झाले आहेत. तुम्ही पाहू शकता आपला हा डाळ वडा किती सुंदर क्रिस्पी कुरकुरीत झाला. तुम्ही याचा आवाज ऐका जरा. तर तुम्ही आवाज ऐकलाच असेल, किती क्रिस्पी कुरकुरीत झालेले आहेत हे वडे खाण्यासाठी. आता मी हे जरा तुम्हाला तोडून दाखवते. एकदम भारी आणि परफेक्ट वडा झालाय, कुठं तुटला नाही, कुठं काहीच झालं नाही. बघू शकता याचा पापड तुम्ही बघा किती छान असा क्रिस्पी भाजला ना. आतून एवढी डाळ वगैरे सगळं आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे आणि मस्तच वाटतात ते वडे.
तर झालेत का नाही छान, तर नक्की ट्राय करून बघा. खूप सोप्या पद्धतीने तयार होतात, काहीही साहित्य लागत नाही. तर ह्या गरमागरम चहासोबत ना हे वडे इतके भारी लागतात ना. तुम्ही हे वडे ना चपातीसोबत, भाकरी, मी तर भाकरीसोबत हे वडे खाते जेवणासोबत, मला खूप आवडतात हे वडे. इतके चवदार लागतात ना. चण्याची डाळ अशी टेस्टीच आहे, त्यामुळे तुम्ही नक्की एकदा करून बघा. आणि जर खरंच काही भाजीला टिफिनला सुचलं नाही तर अशा वेळेस हे वडेसुद्धा तुम्ही चपातीबरोबर नेऊ शकता टिफिनला. हे असं मी सध्या तरी केचपसोबत खाऊन बघते. याला तुम्ही अंदाजा लावू शकता किती मस्त झाले असतील हे वडे आपले, चवदार खमंग. म्हणजे खाता क्षणी ना जो क्रिस्पीपणा आहे ना तो सगळ्यात पहिला जाणवतो आपल्याला. आणि मग नंतर जो डाळीचा एक टेस्ट लागते ना, अप्रतिम लागते. खरंच तुम्ही ट्राय करून बघा, खूप सोपी पद्धत आहे. आणि हे आपले डाळ वडे पाहू शकता तुम्ही किती छान झालेले आहेत, अगदी हॉटेलवाली, कुरकुरीत मस्त. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब